सीईटीचे रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरू होत आहे. मग पीसीएम असेल, पीसीबी, इंजिनिअरिंग, फार्मसी, बीएससी अग्री तुम्ही करणार असाल तर तुम्हाला कंपल्सरी सीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर तुमचं रजिस्ट्रेशन उद्यापासून आहे. मागं जर व्हिडिओ वगैरे असतील तर ते वेगळंच होतं, ते सुरू झालं नव्हतं रजिस्ट्रेशन, ते फक्त लॉग इन साठी होतं. ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरू होत आहे. हे आहे सीईटी सेलचं सर्क्युलर आजच आलेलं आहे आणि इथं त्यांनी डेट दिली आहे बघा, 10 जानेवारी ते 12 फेब्रुवारी. तर डिटेल तुम्हाला ह्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे मी 1-2 विद्यार्थ्यांचं भरून तुम्हाला लाईव्ह दाखवतो किंवा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन. विनाकारण हावऱ्यासारखं पळत पळत जाऊन पुढच्या 2 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करायचं नाही, कारण आपल्याकडे डेट किती आहे, 12 फेब्रुवारी पर्यंत तुमच्याकडे डेट आहे. त्यामुळे गडबडीत जाऊन रजिस्ट्रेशन करायच्या नादाला जात आहे. पहिल्या 1-2 दिवसामध्ये बऱ्याच जणांच्या चुका होतात आणि परत ते करेक्शन करायचं आहे. मग विंडोज ओपन होणार की नाही होणार ह्याचं टेन्शन असतं. हावरापणा करायचं नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय. हे काय लगेच पळत पळत जाऊन काय संपणार नाहीये. तुमच्याकडे 41 दिवस दिलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोन्ही अटेम्प्ट मध्ये तुम्ही फॉर्म भरायचे आहेत. विनाकारण 700-800 रुपये वाचतात म्हणून काही करू नका, कारण बेस्ट दोन्ही मधले मार्क पकडले जाणार आहेत. जर तुम्ही 2 भरले नाहीत आणि ज्या पेपरला गेलाय तिथं जर कमी मार्क पडले तर रडत बसताय, कारण नुकसान 700-800 रुपयाचा काय फरक पडालाय, लाखो रुपये पुढच्या वर्षीपासून फी भरणार आहे ना तुम्ही. डिटेल तुमचं इंजिनिअरिंग असेल, फार्मसी, ऑगस्ट महिन्यापर्यंत सगळे व्हिडिओ मी बनवतोय. तुम्हाला काउन्सिलिंगची सगळी मदत केली जाते या चॅनल वरती. त्यामुळे गडबड करू नका. उद्या 2-3 दिवस थांबा, सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे, बाकीच्यांच्या चुका काय होतात बघायच्या आणि त्या आपण सुधारायच्या. ठीक आहे. आणि कशा पद्धतीने भरायच्या याचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्यापासून अपलोड करेन.